नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। कोरम मॉलमधील एका हॉटेलच्या जेवणामध्ये ग्राहकाला झुरळ सापडल्याचा प्रकार उघडकीस, हॉटेल व्यवस्थापनावर कारवाईची मागणी। शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमासाठी सरसकट 25% फी वाढीचा प्रस्ताव अन्यायकारक असून या विरोधात आंदोलन करण्याचा आमदार आव्हाड यांचा इशारा। आणि ठाणे जिल्हा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी, मतमोजणीसाठी 1600 कर्मचारी कार्यरत। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाण्यातील कोरम मॉलमध्ये प्रसिद्ध अशा बनाना लीफ हा हॉटेलच्या जेवणामध्ये एका ग्राहकाला झुरळ सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या ग्राहकानं जेवणामध्ये झुरळ सापडल्याची तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे केली, मात्र यावर हॉटेल व्यवस्थापनानं उडवाउडवीची उत्तरं दिली। हा प्रकार घडल्यानंतर कोरम मॉलमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पोहोचले, मात्र कोणत्याही गोष्टीचा पंचनामा न करता त्यांनी ही घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान या ठिकाणी नेहमी जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांनी मात्र आपला रोष व्यक्त करीत हॉटेल व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर मोठमोठ्या मॉलमधील हॉटेल आणि त्यांच्या किचनच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तक्रारदार विनोद गोयल यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे या प्रकारची तक्रार केली असून असे प्रकार टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। वेज थाळीचं पूर्ण ताट मागवलं हे बनाना लीफ हॉटेलमध्ये, तर त्याच्यामध्ये झुरळ, मेलेला झुरळ निघाला आहे भाजीच्या आतमध्ये। असे प्रकार सर्रास होत असतात मोठ्या हॉटेलमध्ये, तर काय नेमकं पायबंदी घातली? मोठ्या हॉटेलला आम्ही याच्यासाठी आलो की इकडे फूड चांगलं असेल, हायजेनिक असेल, पण इकडे पण काही प्रिकॉशन्स वगैरे काहीच नाही। आपण पोलिसांना किंवा कळवलं का? नाही, मला तर याच्यावर लिगल ॲक्शन घ्यायची आहे, तर ते मी घेईन। फूड अँड डिपार्टमेंटला कळवलं का? हो, फूड लायसन्स डिपार्टमेंटला कळवलं आहे, त्यांचे वरिष्ठ येत आहेत तिकडे। आता पुढची कारवाई बघून घेऊ काय करायचं, म्हणजे अशा कारण हे त्रास पुन्हा कोणाला होऊ नये। जर का हे आम्ही खाल्लं असतं, का आमच्याशिवाय कोणी वयस्कर माणसांनी खाल्लं असतं, का लहान पोरांनी खाल्लं असतं, त्यांना फूड पॉयझन झालं असतं, त्याला जबाबदार कोण आहे? शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमासाठी सरसकट 25% फी वाढीचा प्रस्ताव अन्यायकारक असून त्याला आपला तीव्र विरोध असून हा प्रस्ताव सिनेट सदस्यांसमोर आणू नये, अन्यथा या फी वाढी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सिनेट सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। विविध अभ्यासक्रमात सरसकट 25% फी वाढीचा प्रस्ताव हा सिनेट समोर मांडण्याचा विचार विद्यापीठ करणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालक वर्गात संतापाचं वातावरण आहे। वाढत्या महागाईत या फी वाढीनं सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेणं महाग होईल, तेव्हा या फी वाढीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्याध्यक्ष आणि सिनेट सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र विरोध केला। फी वाढीचा निर्णय हा विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय असल्याचं सांगून फी वाढ करण्यात आल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा फी वाढीचा प्रस्ताव लागू करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे मात्र फी वाढी विरुद्धचा उद्रेक रस्त्यावर उतरणार असल्यानं शाळा व्यवस्थापनापुढेही मोठा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई विद्यापीठाने 25% फी वाढचा जो प्रस्ताव सिनेट पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे। मला वाटतं सिनेट पुढे जाऊच नये, मुंबई विद्यापीठाने त्वरित हा घेतलेला निर्णय रद्द करावा, अन्यथा आम्हाला फार तीव्र आंदोलन करावं लागलं। प्रसंगी
सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवावं लागेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या आर्थिक चणचण असलेल्या परिस्थितीमध्ये 25% फी वाढ म्हणजे आमच्या गरिबांच्या मुलाबाळांच्या शिक्षण बंद करण्यासारखं आहे. मी हात जोडून विनम्र विनंती करतोय व्हाईस चान्सलरांना की कुठल्याही परिस्थितीत फी वाढ आम्ही मान्य करणार नाही. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण या 4 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केली आहे. शुक्रवारी 16 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल हाती येतील असा अंदाज आहे. या मतमोजणीसाठी 1600 कर्मचारी काम करणार असून प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ठाण्यातील ITI, कल्याणमधील APMC मार्केट, भिवंडीतील वेअरहाऊस तर जव्हार येथील ITI मध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 6 हॉल्स असून प्रत्येकी एका हॉलमध्ये 14 टेबल लावण्यात येतील. एक स्वतंत्र टेबल पोस्टल बॅलेटसाठी ठेवण्यात येणार आहे. आदल्या दिवशी रात्रीपर्यंत 4ही मतमोजणी केंद्रांवर मतदान यंत्रे आणण्यात येतील. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर निरीक्षक, मतमोजणी सहाय्यक, मूव्हमेंट ऑफिसर, स्ट्रॉंग रूम इन्चार्ज, सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. डीम कन्व्हेन्स करताना गृहनिर्माण संस्थेनं सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरली पाहिजेच हा कन्व्हेन्समध्ये अडथळा निर्माण करणारा नियम आता महसूल विभागानं दूर केलाय. इमारतीतील ज्या घरांची विक्री झालेली नाही अशा घरांवरील स्टॅम्प ड्युटी संबंधित सोसायटीला डीम कन्व्हेन्स करताना भरावी लागणार नाही असा आदेश राज्य सरकारनं काढला आहे. त्यामुळे रखडलेले कन्व्हेन्सचे प्रस्ताव मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे डीम कन्व्हेन्स करताना संबंधित सोसायटीनं सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरली पाहिजे असा नियम महसूल खात्यानं याआधी केला होता. त्यामुळे ज्या घरांची स्टॅम्प ड्युटी सोसायटीनं भरली नसेल त्यांचे डीम कन्व्हेन्स होत नसेल. अनेक इमारतींमध्ये जमीन मालक किंवा बिल्डर आपले फ्लॅट रोखून ठेवतात. त्यांची विक्री करण्याची घाई नसल्यानं त्यांच्यावरील स्टॅम्प ड्युटी भरण्यास साहजिकच टाळाटाळ केली जाते. त्यामुळे अशा 1-2 फ्लॅटमुळे संपूर्ण सोसायटीचे डीम कन्व्हेन्स रखडते. आतापर्यंत डीम कन्व्हेन्सची प्रकरणं रखडण्यामागं बहुतांश हेच कारण असल्याची बाब ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे प्रमुख सीताराम राणे यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक शुल्क नियंत्रक यांनी नुकताच नवा आदेश जारी केला आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे 1600 सोसायट्यांची प्रकरणं डीम कन्व्हेन्ससाठी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल झाली आहेत. त्यापैकी अवघ्या 750 प्रकरणांमध्ये डीम कन्व्हेन्स होऊ शकला आहे. सरकारच्या नव्या आदेशामुळे आता अनेक प्रलंबित प्रकरणं मार्गी लागतील. पोलीस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील 2 अधिकारी आणि 6 कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालं आहे. महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी ही सन्मानचिन्ह साकेत येथील पोलिसांच्या भव्य क्रीडा मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्या पोलिसांना सन्मानानं प्रदान केली जाणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकूण 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झालं आहे. कोपरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस इन्स्पेक्टर SS काळबांदे, सहाय्यक निरीक्षक शेळके, RR राणे, शिळडायगर पोलीस स्टेशनचे BK मस्के, क्राईम ब्रांचचे MD पाटील यांच्यासह कल्याण येथील अतिक्रमण विरोधी पथकाचे UV दिघे, कापूरबावडे पोलीस स्टेशनचे महादेव काळे आणि कल्याण नियंत्रण कक्षाचे PN वदनुरे यांचा यामध्ये समावेश आहे. सुरेंद्र शंगारे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ठाण्यातून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 4 सदस्यांना ज्या पथकानं धाडसानं अटक केली होती त्यामध्ये काळे यांचा समावेश होता. क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असताना त्यांचा सहभाग असलेल्या पथकानं नकली नाण्यांचा कारखानाही उघडकीस आणला होता. पोलीस दलाची मान आणखी उंचावेल अशी कामगिरी हातून घडल्याबद्दल महादेव काळे यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यात म्हाडाच्या ताब्यात असलेल्या जमिनींपैकी तब्बल 227 एकर जागेला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामध्ये ठाण्यातील 23 एकर जमिनींचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये मुंबई ठाणे मंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनींवर सर्वाधिक अतिक्रमण झालं आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या म्हाडाकडे संपूर्ण राज्यात 4274.98 एकर एवढी जागा आहे. यातील तब्बल 227.1 एकर जागेवर अतिक्रमण झालं आहे. कोकण मंडळाच्या ठाणे विभागात अतिक्रमण झालं असून ठाण्यातील म्हाडाच्या 154.10 एकर जागेपैकी 22.94 एकर जागेला अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. दरम्यान म्हाडाच्या मुंबई विभागाकडे सर्वाधिक 3274.19 एकर इतकी जागा असून त्यातील 176.4 एकर जागेवर अतिक्रमण झालं आहे. यामध्ये दिंडोशी, मागाठणे, वांद्रे, घाटकोपर आणि शिवडी या परिसरातील म्हाडाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. तर अतिक्रमण झालेल्या म्हाडाच्या जागा प्रामुख्याने झोपड्या, दुकाने आणि धार्मिक स्थळांनी बळकावल्या आहेत. जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी किंवा हटवण्यासाठी म्हाडाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणाच अस्तित्वात नाही. ठाणे महापालिकेनं शहरात फेरीवाला धोरण राबवायचं ठरवलं असून त्यानुसार 9 प्रभाग समिती क्षेत्रातील फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यावर तसं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. या विरोधात महेश बेडेकर यांनी 2010 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. यात महापालिकेनं फेरीवाला धोरण तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही महापालिकेने या धोरणाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे 9 एप्रिल रोजीच्या सुनावणीत 26 तारखेपर्यंत या धोरणाबाबत महापालिकेनं काय पावलं उचलली आहेत याची माहिती मागवण्यात आली होती. मात्र महापालिकेनं ही माहिती न दिल्यानं आता 5 मे पर्यंत फेरीवाला धोरणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. महापालिकेनं या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष पालिका आयुक्त आहेत. तसंच प्रभाग स्तरावर समित्या तयार करण्यात येत आहेत. या समितींच्या माध्यमातून फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीनुसार शहरात किती फेरीवाले आहेत, ते कुठे बसतात, त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे याची माहिती मिळणार आहे. त्यानंतर त्यांचे छायाचित्र काढून अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या 2 पक्षात एकीकडे टोकाचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेत या पदासाठी झालेल्या सर्वपक्षीय समझोत्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची या पदासाठी बिनविरोध निवड करताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड या 2 नेत्यांमध्ये घडून आलेल्या समेटाची खमंग चर्चा सध्या रंगली आहे. तोंडावर आलेल्या महापौर निवडणुकीत संख्याबळाचं गणित जमवतानाच शिंदे यांनी स्वपक्षातील प्रतापी नेत्यांना धक्का देण्याची दुहेरी चाळ या निमित्तानं खेळली असून यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बसपाच्या 2 नगरसेवकांचे नाराजी नाट्य, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची अस्वस्थता, काँग्रेसच्या मुंब्र्यातील नगरसेवकांवर असलेला जागता पहारा यामुळे 3 महिन्यांवर आलेल्या महापौर निवडणुकीत सहज विजय मिळवणं शिवसेनेला यंदा शक्य नाही. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ऐनवेळी कसे बेपत्ता होतात याचा अनुभवही शिवसेनेनं ठाणे आणि कल्याणात घेतला आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात वेळ दौडत बसण्यापेक्षा 7 नगरसेवकांचे बळ असलेल्या मनसेला आपलेसे करण्याकडे यंदा शिवसेनेचा कल आहे. त्यामुळे स्थायी समितीत एकमेव सदस्य असलेले मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना सभापतीपद बहाल करून शिवसेनेनं त्यांना उपकृत केल्याची चर्चा असली तरी हे करत असताना एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या 2 नेत्यांमध्ये झालेल्या समेटामुळे ठाणे महापालिकेतील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007
8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.